हे राईट डाउन न्यूमेरिकल. कॅल्क्युलेट current through calculate current flowing through calculate current flowing through 6 ohm resistance. Calculate current flowing through 6 ohm resistance by using KVL. By using KVL. By using KVL. Okay, draw the circuit. ड्रॉ करा सर्किट. त्यानंतर आपण स्टेप बाय स्टेप न्यूमेरिकल पाहू काय करायचे आहे. डायग्राम ड्रॉ. आता काय करायचं, आपण जेव्हा न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला घेणार आहे त्यामध्ये काय करायचं आपल्याला, ही डायग्राम परत एकदा ड्रॉ करायची. ठीक आहे, आन्सर मध्ये ही डायग्राम परत एकदा ड्रॉ करायची. म्हणजे तुम्हाला डिफरन्शिएट करता आलं पाहिजे की न्यूमेरिकल डायग्राम कोणती आणि आपण चेंजेस कशा कशामध्ये केलेले आहेत, काय काय चेंजेस आपण तिथे केलेत. ओके, त्यामुळे डायग्राम परत एकदा ड्रॉ करायची आन्सर मध्ये परत एकदा डायग्राम ड्रॉ करा. मग मी सांगतो तुम्हाला आपल्याला काय काय रूल्स इथे फॉलो करायचे. झालं, ठीक आहे. त्याची लक्ष द्या काय करायचं आता. बघा त्या न्यूमरिकल मध्ये काय करायचं आपल्याला, त्या न्यूमरिकल मध्ये आपल्याला म्हटलं त्यांनी फाइंड द करंट थ्रू द 6 ओहम रेजिस्टन्स बाय युजिंग द केव्हीएल. किरचॉफ व्होल्टेज लो अप्लाय करा आणि 6 ओहम रेजिस्टन्स मधला करंट फाइंड आउट करा. तर केसीएल मध्ये पण सेम न्यूमरिकल, तुम्हाला याला केसीएल ने पण सॉल्व्ह करता येतं, केव्हीएल ने पण आपल्याला न्यूमरिकल सॉल्व्ह करायचं, कसं ते आता बघायचंय. ओके, मग फर्स्ट ऑफ ऑल काय करायचं आपल्याला, तर जसे नोड्स मार्क करत होतो आपण तसेच परत एकदा नोड मार्क करायची. इथे येणार नोड ए, इथे येणार नोड बी, इथे येणार नोड सी आणि इथे असणार आपला नोड डी, दॅट इज रेफरन्स नोड. काय करणार आपण, नोड मार्क करायचे. नोड मार्क केल्यानंतर आपल्याला लूप फाइंड आउट करायचे. लूप कोणते कोणते असतील मग इथे, तर ए बी डी ए फर्स्ट लूप असेल, बी सी डी बी हा काय असेल सेकंड लूप असेल. मग आपण लूप मार्क करून घेऊ. फर्स्ट लूप तर आपण L1, सेकंड लूप इज L2, लूप 2 मार्क झाला. आता करंट डायरेक्शन द्यायचा. इथून आपला फर्स्ट करंट जाणार आहे, राईट. आपला फर्स्ट करंट असेल त्याला म्हणून आपण I1 कुठपर्यंत येईल तो I1 या बी पर्यंत येणार. बी पासून इकडे जो करंट जाईल त्याला नाव देऊ आपण I2 आणि खाली जो करंट जाईल त्याला नाव देऊ आपण I1 मायनस I2. काय नाव देणार आपण त्याला, I1 मायनस I2. ओके, आता आपल्याला साइन कन्व्हेन्शन द्यायचे. काय आपल्याला साइन कन्व्हेन्शन द्यायचे. तर साइन कन्व्हेन्शन देताना करंट कुठून जातोय, एंटर करतोय 20 ओम मध्ये, इथं करतोय, पण याला नाव द्यायचं पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह इथे निगेटिव्ह. पण करंट एंटर कुठे करतोय, इथे, म्हणजे हा काय झाला पॉझिटिव्ह, हा झाला निगेटिव्ह. पण करंट एंटर करतोय हा पॉझिटिव्ह, हा झाला निगेटिव्ह. आता आपण करंट एंटर्स केले सगळे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह साइन्स पण दिले. इथे केसीएलच्या ज्या 3 बेसिक स्टेप्स आहेत केव्हीएलच्या, त्या तिन्ही स्टेप आपण अप्लाय केल्या. नोड्स दिले, करंट डायरेक्शन दिली आणि साइन कन्व्हेन्शन दिले, राईट. करंट आपल्याला ऍज मिनिमम द्यायचे आपल्याला
ॲज पॉसिबल ॲज मिनिमम. आपण काय केलं इथे करंट I1 आणि I2 घेतले, तसं इथे करंट I3 आला असता, पण आता इथे आपण करंट किती घेतले, दोनच घेतले, करंट I1 आणि करंट I2. म्हणजे असे करंट किती आले आता इथे, दोनच करंट आले, मिनिमम करंट चालेल. आता आपल्याला काय करायचे, एक एक लूप वरती केव्हीएल अप्लाय करायचे. ओके, हा आहे आपला L1 लूप 1, हा आहे आपला L2 लूप 2. अप्लाय KVL at लूप 1. लूप 1 वरती केव्हीएल पहिल्यांदा आपण अप्लाय केला. मग लूप 1 वरती केव्हीएल अप्लाय केल्यानंतर मग करंटचे इक्वेशन काय तयार होतं बघा. आता इथे करंटचे इक्वेशन काय तयार होतं, आपल्याला व्होल्टेज इक्वेशन्स फाइंड आउट करायचे. म्हणजे काय करायचे, या रेझिस्टन्सच्या अक्रॉस होणारं व्होल्टेज, सपोज ते असेल V1, नंतर या व्होल्टेजच्या अक्रॉस होणारं V2 इक्वल्स टू काय यायला पाहिजे, सप्लाय व्होल्टेज V, राईट. इक्वल्स टू काय यायला हवं, सप्लाय व्होल्टेज V. आता बाय द ओहम्स लॉ इक्वेशन काय, तर V चं V इज इक्वल्स टू IR. इक्वेशन काय, तर V इज इक्वल्स टू IR. मग इथला I कोण आहे, तर I1 आहे, R कोण आहे, 20 आहे, राईट. मग आपल्याला इक्वेशन इन द फॉर्म ऑफ व्होल्टेज लिहायचे. काय लिहायचं आपल्याला, इन द फॉर्म ऑफ व्होल्टेज लिहायचे. मग आता आपण काय करूया, काय करायचं आपल्याला, आता जिथनं करंट एंटर करतोय त्याला सगळ्यांना पॉझिटिव्ह समजायचं. काय समजायचं, पॉझिटिव्ह समजायचं. मग पहिला पॉझिटिव्ह साईड येणार आहे 20 I1. खाली आलं तर मीटर. या लूपमध्ये किती करंट रजिस्टर आहेत, दोनच रजिस्टर आहे, I आणि I. त्यामुळे दोन रजिस्टरचे इक्वेशन तिथे येणार. कोणता साईन येतोय परत, प्लस 6 ब्रॅकेट मध्ये काय I1 मायनस I2. देन आता साईन कोणता आला, मायनस 140 इक्वल्स टू 0. ओके, म्हणजे इक्वेशन काय, 20 I1 प्लस 6 I1 मायनस 6 I2 इक्वल्स टू 140. मायनस तर तिकडे प्लस मध्ये घेतला आपण, इक्वल्स टू 140. 6 प्लस 20 26 I1 minus 6 I2 equals to 140. इक्वेशन नंबर 1. मधलं इक्वेशन नंबर 1 आपलं कंप्लीट झालं. नेक्स्ट काय करणार आता आपण, अप्लाय केव्हीएल ॲट लूप 2. अप्लाय केव्हीएल ॲट लूप 2 म्हणजेच कोण, L2. काही विचार करून बघू काय येईल इक्वेशन, I2 50 plus 90 minus 6 into I1 minus I2. करेक्ट. काय तर मग इथे 50 I2 प्लस 90 मायनस, कुठे एंटर करतोय, मायनस मधनं, मायनस 6 इन ब्रॅकेट I1 मायनस I2 इक्वल्स टू 0. सॉल्व करायला 50 I2 plus 90 minus 6 I1 minus into minus plus 6 I2 equals to 0. मग काय करू आपण, I1 ची टर्म पहिल्यांदा घेऊ आपण, minus 6 I1 50 plus 6 किती होईल, plus 56 I2 equals to minus 90. So minus काय होईल, तिथे प्लस तिकडे जाऊन काय होईल, मायनस. परत दोन इक्वेशन्स तयार झाले. आता आपली मेथड वापरा, I1 आणि I2 फाइंड आउट करा इक्वेशन्स. I1 किती आला, 5.14 I1. I2 किती येतो, -1.05. Right, by solving equation I1 is equals to किती आलं सांगा, 5.14 and I2 equals to -1.05.
0.05 एम्पियर. आता आपल्याला करंट कुठला विचारलाय? 6 ओहमचा विचारलाय. रेट करंट कुठला विचारलाय? 6 ओहमचा. Therefore, current through 6 ohm is काय 6 ओहमचा करंट? I1 minus I2 equals to I1 किती आहे? 5.14 minus in bracket again minus 1.0.5 equals to 6.19 ampere. म्हणाले का ऑनलाईन मध्ये स्नेहल, अथर्व, धनश्री, प्रतीक, वैष्णवी, जाधव, प्रतीक्षा, तनिष्का. झालं? एकदा समजून घेतलं नाही स्वतः लिहायचा ट्राय करा. म्हणजे काय होतं, कन्सेप्ट किती क्लिअर झाले आपलं आपल्याला कळतं. सुट्टी नाही का? शासकीय इन्स्पेक्शन मग सुट्टी काय असते? झालं? ठीक. आता व्हॅल्यूज चेंज करतो मी, एक न्यूमरिकल तुम्ही आता सॉल्व्ह करा. काही चेंज करणार नाही, फक्त व्हॅल्यूज चेंज करूयात.
Find current through 3 ohm resistance. Find current through 3 ohm resistance. ऑनलाईन स्टुडंट्स न्यूमरिकल सॉल्व करत जा. पाठवत जा सॉल्व केलेले न्यूमरिकल्स. 2 दिवस झाले कोणीच पाठवलं नाहीये. काही जणची मेथड लिव्हिंग करंट घेतात साईड. काही आपण काय करायचं एंटरिंग घ्या. काही जण मायनस घेतात. किती 16.67 झाले ते मागे. काय झालं तुझं काय झालं. तुझे VA BC कशात लिहिलं. काहीच नाही. डायरेक्ट करंट 4 into द्यायचं नाही. 4I1 जसं लिहिले मी तसं द्यायचं. कॉम्प्लिकेशन्स वाढवायचं नाही.
बरोबर तर दिसतंय सगळं. हे बरोबर तर आहे. तुम्ही काय कराल? 16.67 आणि 1.1. तू नाही सर. एक एक लक्ष द्या. इकडे आले का मागून मुलं सर? 16.17. आई किती द्याला? 1.11. किती द्याला? केले का? -14 40 बघ आता लक्ष द्या इकडे. तू पण एक लक्ष ठेवा का म्हटलं सांग तू काय करायचं ते न्यू इक्वेशन कसं द्यायचं बघा एकदा. इक्वेशन कसं द्यायचं काय करायचं इक्वेशन करंटच्या फ्लोनेच जायचं इक्वेशन लिहिताना. बघा इकडे तिकडे काही करायचं नाही. करंट जसा फ्लो होतोय ना त्याच फ्लोने जायचं तर इक्वेशन एकदम परफेक्ट येतं. बघा आता करंटचा फ्लो हा करंट इथनं जातोय प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस म्हणजे आपण सायन्स दिले. करंट इथला करंट कोणता आहे I1. इथला करंट कोणता आहे I2. इथे करंट येतो I1 मायनस I2. करंट दिले सगळे मार्क झाले करंट. आता इक्वेशन लिहिताना कसं जायचं करंट एरो इथून स्टार्ट झालाय. करंट इथून स्टार्ट होतोय. करंट कुठून स्टार्ट होतोय पॉझिटिव्ह पासून स्टार्ट होतोय. कुठून स्टार्ट होतोय पॉझिटिव्ह पासून. पहिल्यांदा करंट एंटर कशामध्ये करतोय या 4 ओम मध्ये करतोय. तिथून इक्वेशन आपलं स्टार्ट करायचं. 4 कोणता करंट आहे I1 4I1 खाली आलोय आपण इथे. एवढाच लूप घ्यायचा पहिल्यांदा. इकडे काहीच बघायचं नाही. एवढाच लूप घ्यायचा 4I1 प्लस 3 ब्रॅकेट मध्ये येणार I1 मायनस I2. इकडे आलं काय इथे मायनस मायनस 20 120 मायनस 120 इक्वल्स टू 0. इक्वेशन संपलं. लक्षात एवढं सिंपल वे मध्ये इक्वेशन लिहायचं आहे आपल्याला. तू काय केलं एकदम -120 डायरेक्ट तिकडे घेतलाय ते असं काही करायचं नाही. सरळ एका फ्लो मधून इक्वेशन स्टार्ट केलं त्या फ्लो मध्येच इक्वेशन आपलं संपलं पाहिजे. राईट. म्हणजे इक्वेशनला आता मल्टिप्लाय या इक्वेशनला सिम्प्लिफाय करून घ्या. 3I1 मायनस 3I2 मायनस 120 इक्वल्स टू 0. वो एक रिदम पकडायची त्या रिदमनेच जायचं. आणि रिदम मुळे काय होतं आपल्याला एक सवय लागून जाते. मग तीच रिदम जर घेतली ना आपण एक सवय लागून जाते. त्यामुळे काही काही वेळेस आपलं लक्ष नसताना पण इक्वेशन आपलं करेक्ट येतं. आपलं लक्ष नसतं पण आपण इक्वेशन बरोबर राईट करतो. 7I1 मायनस 3I2 इक्वल्स टू काय केलं 120 इक्वेशन नंबर 1. आता किती स्टेप मध्ये आलाय 3. तुला किती स्टेप लागल्या कितपर्यंत यायला किती लागल्या 6. बरोबर आहे. काही गरज नाही. किती कॉम्प्लिकेटेड होतात V1 V2 V घ्यायचा आणि मग त्या V चे इक्वेशन्स लिहायला लावले का जर तिथे मायनस प्लस मध्ये KVL चुकला आपला इक्वेशन्स गेलं. बरं तसं तुम्हाला घ्यायचं तर घ्या. मग तुम्हाला कॉलेज आता युनिट टेस्टला तुम्हाला कॉलेजच्या मेथडने जावं लागतं. काय मग इथे V1 प्लस V2 V2 ना मायनस V त्याला V3 म्हटले आणि रेझिस्टरच्या अक्रॉस ते द्यायचं पण मायनस 120 इक्वल्स टू 0. ठीक आहे घ्या नंतर हे सॉल्व करा. ठीक आहे. अप्लाय KCL. परत रिदम पकडायची आपलीच. रिदम मध्ये काय येतात इथे याला V3 V3 म्हणायचंय का V3 प्लस 40 मायनस V4 नाही तर V2 इक्वल्स टू 0. मग V3 काय तो
6 I2 प्लस 40 मायनस V2 काय आपला 3 I1 मायनस I2 इक्वल्स टू 0. सर आम्ही असं करू. पहिले ती अशी रिदम पकडली ना पण की आयची इक्वेशन द्यायची एक लाईन सोडून आयची इक्वेशन द्यायची आणि नंतर मग ते बीची तसं करायचं. म्हणजे इथे एक लाईन सोडून द्यायची आपलं इक्वेशन लिहून टाकायचं चुकणार पण नाही तुमचं. ठीक आहे त्यांना दाखवण्यासाठी ते दाखवावं पण ते रिदमने जायचं रिदमने गेलं तर काय होतं आपला नंबर तर चुकत नाही आपल्याला ती सवय लागून जाते. आता त्याला सॉल्व्ह करून घ्या 6I2 plus 40 minus 3I1 plus 3I2 equals to 0. 6I1 3I1 6I2 3I2 किती ना 9I2 plus 40 minus 3I1 equals to 0. आता 3I1 इक्वेशनला आपल्या या फॉर्मॅटमध्ये इक्वेशनला आपण रिप्लेस करूया. इक्वेशन काय घेईल ते minus 3I1 plus 9I2 equals to minus 40. Equation number 2. Equation number 2. Okay. आता equation solve करायची. By solving equation 1 and 2. By solving equation 1 and 2. काय तर I1 कॅल्सीवर परत एकदा सांगायचं का? आता मला काहीतरी मेसेज आला दोघा तिघांचा की सर कॅल्सीवरती इक्वेशन्स आम्हाला परत एकदा सांगा. मी तुम्हाला परत एकदा सांगतो कॅल्सीवरती कशी सॉल्व्ह करायची. पहिल्यांदा काय करा दोन्ही इक्वेशन्स लिहून घ्या. 7I1 minus 3I2 equals to 120. एक इक्वेशन 1 झालं minus 3I1 plus 9I2 equals to minus 40. दोन्ही इक्वेशन्स 17.78 येते. आता मी सांगतो ज्यांना कॅल्सीवरती येत नाही कॅल्सी बघूया काय करायचं. कॅल्सी हातात घेतल्यानंतर पहिल्यांदा शिफ्ट मोड ऑल करायचं 3 इक्वल कॅल्सी क्लिअर करून घ्यायचा. कॅल्सी क्लिअर केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायची मोड बटन दाबायचं 2 वेळा मोड बटन दाबलं परत एकदा मोड बटन दाबायचं 3 वेळा मोड बटन दाबायचं. EQN नावाची टॅब येते त्याच्यामध्ये तर 1 नंबर सिलेक्ट करून ती EQN टॅब सिलेक्ट करायची. आता इथे करंट किती आहेत 2 करंट आहेत I1 आणि I2 म्हणजे अननोन्स किती आहेत 2. तर इथे अननोन म्हणून आलेलं आहे तर 2 अननोन्स आहेत 2 अननोन सिलेक्ट करायचे. नंतर आता इथं A1 येतं 7 म्हणजे A1 7 म्हणजे A1 7 इक्वल्स टू B म्हणजे काय -3 पुट केलं. C1 म्हणजे काय +120 इक्वल्स टू देन A2 आलाय तर A2 म्हणजे -3 इक्वल्स टू B2 म्हणजे काय 9 इक्वल्स टू C म्हणजे काय -40 हे सगळं पुट केल्यानंतर X येतो 17.77 म्हणजे काय आला आपला इथे तर तो आलेला आहे I1 काय आलाय तो I1 equals to 17.78 एम्पियर. then I2 परत इक्वल्स टू बटन दाबा तो येतो 1.48 एम्पियर. किती येतो 1.48 एम्पियर. आता इथे आपल्याला I1 मिळाला आणि I2 पण मिळालाय. कॅल्सी वरती एवढ्या सिंपल मेथडने आपल्याला I1 आणि I2 काय करता आले सॉल्व्ह करता आले किंवा फाइंड आउट करता आले. ओके नेक्स्ट पॉइंट तुम्हाला आपल्याला न्यूमरिकल मध्ये काय विचारलंय करंट थ्रू द 3 ओम रेजिस्टर. मग 3 ओमचा करंट कोणता आहे तर I1 आणि I2. इथे लिहायचं करंट थ्रू 3 ओम रेजिस्टन्स इज करंट थ्रू 3 ओम रेजिस्टन्स इज कोणता करंट आहे तो I1 मायनस I2 therefore equals to I1 किती आहे 17.78 minus 1.48 then equals to किती येतं 16.3 एम्पियर 16.3 एम्पियर. therefore current through the 3 ohm resistor is 16.3 एम्पियर. आले लक्षात. KVL सोपा आहे का KCL सोपा आहे KCL काय
सोपं आहे थोडंसं, पण याची आता हे आपण बेसिक बेसिक न्यूमरिकल्स बघतोय, अजून आपल्याला थोडंसं पुढे जायचंय. आले लक्षात? आता थोडस मोठं न्यूमरिकल येऊ यामध्ये. सिंपल सिंपलचं कळालं तुम्हाला, सॉल्व्ह करता येतात. मोस्ट ऑफ जणांचं न्यूमरिकल पण करेक्ट आलेलं आहे. ओके. ओके, आता बघा यालाच सेम आहे, काही चेंज नाही आहे. मॅक्सवेल्स करंट लूप मेथड पण म्हणतात त्याला, मॅक्सवेल्स करंट लूप मेथड पण म्हणतात त्याला. त्यामध्ये पण काही चेंज होणार नाहीये. हीच मी तुम्हाला जे रिदम सांगितले त्या रिदमने सॉल्व्ह करत जायचं. मॅक्सवेल्स विचारू द्या, केव्हीएल म्हणू द्या, किंवा मग लूप मेथड म्हणू द्या. ठीक आहे, काही चेंज करायचं नाही. ओके, राईट डाऊन. बाय युझिंग by using Maxwell's current loop method, by using Maxwell's current loop method, calculate current in 3 ohm resistance, calculate current in 3 ohm resistance, 3 ohm resistance, आज इलेक्ट्रिकलचा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स घेऊ आपण. एफपी काय नाव आहे त्याचं? एफपी आहे ना, फंडामेंटल्स ऑफ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स. त्यांची लिंक संपल्यानंतर एफपी चालू होईल. मी इथल्या लिंक पाठवतो एफपी साठी. तुमचा आता 45 वापर जे लिंक संपली तुमचा नोट घेऊ. हा 80.
की बघा आता काही जणांनी न्यूमरिकल सॉल्व्ह करून पाठवलंय. तर आपण कॅल्सीवरती सॉल्व्ह केल्यानंतर तिथे एक्स अँड वाय येतं. तर न्यूमरिकल मध्ये एक्स अँड वाय टाकायचं नाही, त्यांना कळलं कॅल्सीवरती सॉल्व्ह केलंय. न्यूमरिकल मध्ये I1 आणि I2 समजायचं. पहिला जो अननोन आहे, मग याच्यातला A1 असो, V1 असो, I1 असो, जो इथं न्यूमरिकल मध्ये आलाय का त्याला एक्स समजायचं, पहिल्या I1 ला, पहिल्या अननोनला. आणि सेकंड अननोन जो आहे त्याला वाय कन्सिडर करायचे. आलं लक्षात? मग तिथे बी आलेला असेल किंवा V2 आलेला असेल किंवा I2 आलेला असेल, जो सेकंड अननोन असेल त्याला काय समजायचं, त्याला समजायचे वाय. फर्स्ट अननोनला समजायचे एक्स. आणि न्यूमरिकल पुढे सॉल्व्ह करायचंय आपल्याला, पुढे सॉल्व्ह करायचंय. करंट थ्रू द 3 ओम विचारलंय त्यांनी. त्यांनी फक्त I1 I2 च्या व्हॅल्यूज नाही विचारलेले आपल्याला, त्यांनी विचारले आपल्याला करंट थ्रू 3 ओम रेजिस्टन्स. तो काय आहे, I1 मायनस I2 आहे. पुढे सॉल्व्ह केल्यानंतर 1 मार्क मिळतो. बरोबर. 2.6 I1 आलाय आणि I2 किती आला? 2.6 कोणाचा आला? I1 करेक्ट आहे. आणि I2 किती आला? 1.90.